नमस्ते, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. आपण करंट अल्गोरिदम आहे त्याच्या निमित्तानं आपण वारंवार भेटायला लागलेलो आहोत. आजचा आपला मुद्दा आहे मुख्य निवडणूक आयुक्त. भारत सरकारचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहे त्याच्यावर ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांच्या अनुषंगानं आज आपण ते कितवे निवडणूक आयुक्त आहेत, निवडणूक आयुक्ताची रचना कशी आहे, त्याची स्थापना कधी झालेली आहे, पूर्ण निवडणूक आयोगाचा जे काय आहे ती सगळी पार्श्वभूमी आपण आज बघणार आहोत. म्हणजे जेणेकरून काही जरी क्वेश्चन आला ना तरी आपल्या याच्यातून तो कव्हर होईल, हा सगळ्या याच्या मागचा हेतू आहे. म्हणजे तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन असावं या टॉपिक रिलेटेड, हा सगळा याच्या मागचा हेतू आहे. ही आपली पॉलिटीची PYQ अल्गोरिदम बॅच आहे. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, लोगो पण आपण इलेक्शन कमिशनचा आहे. पहा, लक्षात ठेवा, नेहमी बघायचं कुठली, आता एक तर ही बॉडी आहे संविधानिक, घटनात्मक किंवा कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. त्याचं कारण काय आहे, संविधानामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आर्टिकल आहे 324 ते 329. त्याचा पार्ट किती आहे, 15वा पार्ट आहे. पहिला क्वेश्चन आपल्याला इथंच विचारला जातो की काय आहेत, तर मग त्याचे आर्टिकल आणि पार्ट किती आहे ते. स्थापना कधी झाली, 25 जानेवारी 1950 ला. आता 2025 चालू आहे, नुकतंच त्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे 75, 50, 25, 100, 200 असे काही जे वर्ष पूर्ण होतात त्या संस्थेवर किंवा व्यक्ती संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्याची शक्यता वाढत असते. म्हणून आपण अल्गोरिदम जे म्हणतोय ना तेच आपल्याला याच्यातून हे करायचं. आता निवडणूक आयोगाचं काम काय आहे, राष्ट्रपतींची निवडणूक घेणं, उपराष्ट्रपती, संसदेच्या निवडणुका, राज्य विधिमंडळाच्या निवडणुका घेण्यासाठी हे काम करताना आपल्याला पाहता येतं. हे निवडणूक आयोग जे आहे ते निवडणूक आयोग 1950 स्थापनेपासून ते ऑक्टोबर 1989 पर्यंत सिंगल मेंबर बॉडी होती, म्हणजे फक्त एक सदस्य त्याच्यात होता. नंतर ती मल्टी मेंबर बॉडी झालेली आहे, पुन्हा सिंगल मेंबर बॉडी झालेला आहे. आणि आता ऑक्टोबर 1993 पासून ते आजपर्यंत ती बहुसदस्यीय आहेत. त्यात सध्या 1+2 इतकी स्ट्रेंथ आपल्याला पाहता येते. मी इथं कधी कधी निवडणूक आयोग मल्टी मेंबर बॉडी होती ते दिलेलं आहे. सध्या 27वे निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त, आणि 2 आहेत विवेक जोशी. ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यामुळे एक निवडणूक आयुक्ताचं पद रिक्त झालं, तिथं विवेक जोशी यांची नियुक्ती झालेली आहे. आणि सुखबीर सिंग संधू हे अगोदरच तिथं होते. त्यामुळे आपल्याला प्रश्न आला तर पहिला इथं येणार आहे. मग याच्यापूर्वी मल्टी मेंबर बॉडी कधी होती, तर पेरी शास्त्री इथं मी दिलेला आहे कधी ती मल्टी मेंबर बॉडी होती. 16 ऑक्टोबर 1989 ला. कोण होतं, तर पेरी शास्त्री होते आणि त्यांच्यासोबत धनोआ आणि सेहगल हे 2 इतर निवडणूक आयुक्त होते. त्याच्यानंतर TN शेषन हे असताना 1990 ते 96 या दरम्यान TN शेषन मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यावेळेस त्यांना इतर निवडणूक आयुक्त म्हणून गिल आणि कृष्णमूर्ती हे होते. याच्यावर एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पॉलिटी जो राज्यसेवा पेपर 2 आहे त्याच्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आपल्याला पाहता येतं. पहिला पार्ट झालेला आहे. आता नियुक्ती, मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती कोण करतात, राष्ट्रपती करतात, हे लक्षात ठेवा. आणि त्याची जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती ठरवतील तितके सदस्य. सध्या किती ठरवले, 2. हे 2 मेन्शन केलेलं नाही, राष्ट्रपती ठरवतील तितके. जर उत्तर आलं तर हेच लिहायचे आपल्याला, हे लक्षात ठेवा. सध्या काय आहे, 1+2. आता यांच्या पदासंदर्भातल्या तरतुदी बघा. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त यांचे वेतन आणि भत्ते हे सुप्रीम कोर्ट जज प्रमाणे आपल्याला पाहता येतात. सुप्रीम कोर्ट जजला जेवढं पेमेंट आहे तेवढंच या दोघांना पण मिळतं. परंतु त्यांची पोझिशन आणि स्टेटस हे सुप्रीम कोर्ट पेक्षा वेगळं आहे. इथं राज्यसेवा प्रिलिमला पण क्वेश्चन आलेला आहे. हे दोन्ही याच्यावर दोन्ही वाक्य खूप महत्वाचे आहेत. ज्येष्ठता क्रम त्याला आपण टेबल ऑफ प्रेसिडेन्स किंवा ऑर्डिनन्स सिक्वेन्स जे म्हणतो त्याविषयी इथं पण प्रश्न विचारला जातो. हा सगळा मुद्दा क्वेश्चनचाच आहे. 9 नंबरला सुप्रीम कोर्टचे जज आहेत. तसे 26 लोक आहेत, 26 पदं आपल्याला पाहता येतात. 1 नंबरला प्रेसिडेंट आहेत, तसं 2 नंबरला व्हाईस प्रेसिडेंट. मग असे 26 लोक आहेत. आणि 27वी जर कोणी असणार आहे, 27वी व्यक्ती जनगणना करताना पहिले हे लोक असणार आणि 27वी व्यक्ती तुमच्या माझ्याप्रमाणे एखादी सर्वसामान्य व्यक्ती असणार आहे. 26 लोक महत्वाचे आहेत. त्यातले 9 नंबरला सुप्रीम कोर्टचे जज आहेत आणि 9A ला UPSCचे 3 लोक आहेत. UPSCचे चेअरमन आहेत
मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि कॅग आहेत, हे लक्षात ठेवा. याच्यावर पण डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो. हे तिन्ही वाक्यावर इथं क्वेश्चन आहे, या दोन याच्यावर पण क्वेश्चन आहे आणि इथं पण क्वेश्चन आहे. एकाच स्लाइडवर आपल्याला 3 क्वेश्चन आहेत, त्यामुळे ही स्लाइड महत्वाची आहे. ही स्लाइड आपल्याला तुम्हाला आपल्या एज्युकल्चरच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल किंवा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आता निवडणूक आयुक्ताच्या तरतुदीविषयीचा एक कायदा आहे 1991चा. त्यात निवडणूक आयोगाविषयीच्या कंडिशन आणि ते सांगितलेलं आहे. त्यातल्या 3 तरतुदी आहेत. तिन्ही तरतुदी करणं प्रत्येक स्लाइडवर क्वेश्चन आहे, इथं लक्षात ठेवा. एक, सीईसी मुख्य निवडणूक आयुक्त इतर निवडणूक आयुक्त यांना इक्वल पॉवर्स आणि सॅलरी आहेत. त्यांच्यापैकी कमी जास्त कोणी नाहीये. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्ताला सारखेच अधिकार आहेत. त्यांचे निर्णय बहुमताने होते. मुख्य निवडणूक आयुक्त आपल्या मनाने निर्णय घेऊ शकत नाही, निर्णय बहुमताने होणार आहेत. आणि त्यांच्या पदाचा कालावधी बघितला 6 वर्ष, मिनिमम 6 वर्ष किंवा मॅक्सिमम 65 वर्ष. म्हणजे कसं, जर त्यांची 2024 ला नियुक्ती झाली, आताचे जे आहेत 2025 ला नियुक्ती झाली, यांचा कालावधी 2029 पर्यंत आहे. ठीक आहे, म्हणजे 29 पर्यंत त्यांच्या वयाचे 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. 6 वर्ष पूर्ण होत आहेत का नाही, तर 65 वर्ष पूर्ण होतात वय, हे लक्षात ठेवा. पद 6 वर्ष असणारे, वय 65 वर्ष. राजीनामा कोणाकडे देतात, राष्ट्रपतीकडे. नियुक्ती कोण करतात, राष्ट्रपती करतात. त्यामुळे ते लक्षात ठेवा. आता मुख्य निवडणूक आयुक्ताचं स्वातंत्र्य टिकून राहावं म्हणून त्याला काही अधिकार दिलेले आहेत. त्यात पहा, त्यांना कार्यकाळाची सुरक्षा आहे. राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार ते पदावर राहत नाहीत. प्लेजर ऑफ प्रेसिडेंट मॅटर करत नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पदावरून दूर करणं, सुप्रीम कोर्टच्या जज प्रमाणे त्यांना पदावरून दूर केलं जातं, हे पण लक्षात ठेवा. आणि ही जी कार्यकाळाची सुरक्षा आहे ती फक्त मुख्य निवडणूक आयुक्तांना आहे, इतर निवडणूक आयुक्ताला नाही. इतर निवडणूक आयुक्त किंवा विभागीय निवडणूक आयुक्त यांना पदावरून दूर करायचं असेल तर राष्ट्रपतींनी मुख्य निवडणूक आयुक्ताला विचारणं गरजेचं आहे. त्यांच्या सल्ल्यानुसारच ते दूर करू शकतात. त्यामुळे हे पण लक्षात ठेवा. आता ह्या निवडणूक आयुक्ताच्या तरतुदीमध्ये किंवा त्याच्या रचनेमध्ये काही दोष राहून गेलेले आहेत आणि या दोषवर सुद्धा आपल्याला एकदा प्रश्न विचारून झालेला आहे. फ्लॉज जे आहेत ते पहा, आणि हे संविधानामध्ये नमूद केलेले आहेत. त्यामुळं तिथं संविधाना शब्द आहे. मुख्य निवडणूक आयुक्त होण्यासाठीची काय पात्रता असावी, शैक्षणिक काय असावं, त्याचा अनुभव काय असावा, याच्याविषयी कुठल्याही कायद्यामध्ये काहीही तरतूद केलेली नाही. पात्रता नमूद नाही. टर्म किती वर्ष आहे याच्याविषयीची निश्चिती आपल्याला पाहता येते, ते काही केलेलं नाही. आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे, निवृत्तीनंतर त्यांनी सरकारी नोकरी करायची किंवा नाही याच्याविषयी काहीही मेन्शन केलेलं नाही किंवा त्यांना प्रतिबंध केलेला नाही. त्यामुळे हे तिन्ही फ्लॉ जे आहेत याच्यावर पण क्वेश्चन आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक केस दिलेली आहे, 2023 ची केस आहे. अनुप बर्नवाल केस आपल्याला पाहता येते. केस आहे 2023 ला. सुप्रीम कोर्टाचं इलेक्शन कमिशनचं स्वातंत्र्य आणि तटस्थता टिकावी म्हणून सुप्रीम कोर्टानं एक समिती रेफर केली होती. ही समिती मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची रचना करेल. ती समिती पहा. केसचं नाव लक्षात ठेवा, यावर्षी त्याच्यावर एक्सपेक्टेड आहे क्वेश्चन आपल्याला. ही समिती आहे, सध्या ही समिती आहे. पंतप्रधान असणार आहेत, पंतप्रधान त्या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. पंतप्रधानद्वारे नेमलेले एक कॅबिनेट मंत्री असणार आहेत, दुसरे व्यक्ती, आणि तिसरे व्यक्ती आहेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते. परंतु अनुप बर्नवाल केसमध्ये सुप्रीम कोर्टानं काय केलेलं होतं, सुप्रीम कोर्टाने एक कमिटी रेफर केली होती. त्याच्यामध्ये पंतप्रधान, सीजीआय, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि लोकसभेचे अपोजिशनचे लीडर आपल्याला पाहता येतात. परंतु त्याच्यासाठी संसदेने एक कायदा केला आणि त्या कायद्याने दुरुस्तीद्वारे सीजीआयचं पद काढून टाकलं आणि पीएम द्वारे एका कॅबिनेट मंत्र्याच्या नियुक्तीची तरतूद केलेली आहे. आणि या नवीन समितीद्वारे नियुक्ती झालेले ज्ञानेश कुमार हे पहिले निवडणूक आयुक्त पाहत आहेत. त्याचे आर्टिकल आहेत, आर्टिकलवर ॲज इट इज क्वेश्चन विचारला जातो. त्याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर एज्युकल्चरच्या मिळून जाईल. हे सगळे आर्टिकल जे आहेत प्रत्येक आर्टिकलवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. त्यातलं 324 आर्टिकल महत्वाचं आहे. 325 आणि 26 हे व्हेरी IMP आर्टिकल आहेत, ते करून ठेवणं गरजेचं आहे. आपली जी मतदार यादी आहे, तुमचं आमचं जे नाव मतदार यादीत आहे ते 325 आर्टिकल नुसार आहे. आणि 326 प्रौढ मताधिकार, त्याच्यासाठीची घटना दुरुस्ती 21वी घटना दुरुस्ती 1988 ची आहे, ती 1989 ला लागू झाली. त्याच्यामुळं 21 वरून मतदानाचं वय 18 केलेलं आपल्याला पाहता येतं. आणि इलेक्शन कमिशन मल्टी मेंबर बॉडी करण्यामागे सुद्धा ही घटना दुरुस्ती कारणीभूत आहे, कारण इलेक्शन कमिशनचं कार्य वाढलेलं आपल्याला पाहता येतं.
त्यामुळे 325 आणि 26 आर्टिकल हे पाठच करणं गरजेचं आहे. आता इथं फक्त मी एक मुद्दा देऊन ठेवलाय, सध्या महाराष्ट्रात इतर इलेक्शनमुळे चर्चेत आहे. आमदार आणि खासदार यांच्या निवडणुकीचा वाद आहे तो हायकोर्टाचं ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे. कुणाचं आहे? हायकोर्टाचं ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे. हा पण मुद्दा आपल्याला वारंवार विचारला जातो, हेही इथं करून ठेवणं गरजेचं आहे. मग तुम्हाला मी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त देऊन ठेवलेले आहेत. पहिले सुकुमार सेन आहेत. 26वे ज्ञानेश कुमार आपल्याला पाहता येतात. ज्ञानेश कुमार यांची वैयक्तिक माहिती पण देऊन ठेवलेली आहे. ते केरळ केडरचे IAS ऑफिसर आहेत. ते सहकार सचिव राहिलेले आहेत. त्यांचं IIT कानपूर मधून त्यांची डिग्री आहे आणि हार्वर्ड विद्यापीठातून सुद्धा त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. असं आजच्या PDF मध्ये आपण जे केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याविषयी माहिती पाहिली आणि इथं महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त आहेत त्यांची पण मी माहिती दिलेली आहे. 7वे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे झालेले आहेत 20 जानेवारीला. त्यामुळे दोन्ही मुद्दे मी इथं तुमचे कव्हर केलेले आहेत. महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्ताची स्थापना 26 एप्रिल 1994 ला झालेली आहे. याला सुद्धा 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत. याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. मग आजच्या आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त यांच्याविषयीची माहिती देऊन ठेवलेली आहे. आता तुम्ही मला कमेंटमध्ये तुम्हाला मी थोडंसं एक ऍक्टिव्हिटी देतो की कोण केंद्रीय निवडणूक आयुक्ताच्या पदी मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणत्या महिलेची नियुक्ती झालेली आहे त्यांचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. कोणत्या महिला केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त होऊन गेलेल्या आहेत ते आपल्याला मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपली पॉलिटीची PYQ अल्गोरिदमची बॅच आपल्याला पाहता येते आणि त्याच्यासाठी जॉईन करायचं असेल तर आमचा QR कोड दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही जॉईन करू शकता. चालेल मग आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.